झालेले आहेत आणि सकाळी आपण स्फटिक लिंगाचं दर्शन करण्यासाठी बाहेर पडलेलो आहे. जाता जाता परदानी जागा मिळाली म्हणून परदानी आम्ही महादेवाच्या दर्शनाला आलो. पण बघा फायनल बाय रामेश्वरम पप्पा. बाय बाय रामेश्वरम. आपण नेटवर जो बघतो, फोटो जे बघतो, जे ऐकतो, तो मेन कॉरिडॉर म्हणजे हा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या मदुराई रामेश्वरम कन्याकुमारी टूरच्या तशा आजच्या 4थ्या दिवसामध्ये. आज आत्ता आपण सकाळी वाजलेले किती नगाडे घातले का ह्याच्यात दाखव फोनमध्ये. संजना हँग होती. 4:54 झालेले आहेत आणि सकाळी आपण स्फटिक लिंगाचं दर्शन करण्यासाठी बाहेर पडलेलो आहे. प्रथम आणि ज्ञाना काही उठले नाहीत. प्रथम रात्री खूप उशीरपर्यंत लॅपटॉपवर बॅकअप वगैरे घेत बसलेला आणि ज्ञाना तर तुम्हाला माहीत आहे झोपेला हलवे आहे. त्यामुळे आम्ही सकाळी 3:30ला लवकर उठून आवरून दर्शनासाठी आलेलो आहे. मंदिर परिसरामध्ये प्रचंड गर्दी आहे. म्हणजे फक्त आपल्याला वाटतं की आपणच येणार, तर असं नाही. सगळी लोक लांब आलेत ना. सगळ्या लोकांना हाऊस आहे, सगळ्या लोकांना दर्शन घ्यायचं आहे प्रॉपर. त्यामुळे सगळी लोक आलेली आहेत. चला, आजचा दिवस सुद्धा आपला बिझी असणार आहे. खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. ज्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज सोमवार आहे आणि सोमवारी आपल्याला जसं हे स्फटिक लिंगाचं दर्शन घेतोय तसंच आपल्याला नॉर्मल रामेश्वराच्या लिंगाचं सुद्धा परत दर्शन घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मेन ब्लॉग शूट करायचा आहे जो असेल आपला की हा व्हिडिओ पाहणी रामेश्वरला या. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. चला मित्रांनो, 5 वाजून बघा किती 19 मिनिटं झालेत. आपण आलो बरोबर 5 वाजता तिथं आणि दर्शन रांगेत लागत होतो. सगळ्यात महत्त्वाचं स्फटिक दर्शन जे आहे, ज्याला मणी दर्शन सुद्धा म्हणतात, तर हे फ्री नाही आहे. आयदर 50 किंवा तुम्हाला 200 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. 100चं सुद्धा नाही. 50ची जी लाईन आहे, जी इतर वेळेला फ्री दर्शनची लाईन असते ती 50ची असते आणि 100-200ची जी लाईन असते इतर वेळेला 50-100ची, तर ती 200मध्ये कन्वर्ट करतात. आपण आलो त्यावेळेला लगेच तिथं आपल्याला काय सांगितलं की स्फटिक दर्शन बंद झालं. आम्ही म्हणलं अहो तुम्ही टायमिंग 5 ते 6 आहे ना, तर म्हणले नाही, या महिन्यात कधी असतं स्फटिक दर्शन 4 ते 5. म्हणजे बघा इथं सुद्धा सगळ्या गोष्टी थोड्याशा कन्फ्युजिंग आहेत. त्यामुळे जर स्फटिक दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर ते किती वाजता सुरू होतं हे आदल्या दिवशी विचार. आम्हाला आज आत्ता आल्यानंतर काय आलं की ह्या महिन्यात 4 ते 5 असतं स्फटिक दर्शन, मणी दर्शन म्हणतात ज्याला. खरं आम्ही गेलो, घुसलो. 50ची लाईन जी स्फटिक दर्शनसाठी नॉर्मल लाईन आहे, विदाऊट म्हणजे फ्री पैसे भरून, तर 50ची 200ची. तर आम्ही गेलो. आम्हाला भीती वाटली की आता 5 वाजले दर्शन बंद होणार, म्हणून आम्ही 200ची 2 तिकीटं 400 रुपये घालवले आणि दर्शन घेतलं. साधारण एवढ्या आकाराची स्फटिक किंवा आपण काचेसारखी पिंड आहे त्याचं दर्शन आपल्याला मिळतं. जे मेन रामेश्वराचं लिंग आहे त्याच्यासमोर पडदा लावून हे लिंग ठेवलेलं असतं वरच्या बाजूला. छान अनुभव येतो. ह्या पिंडीच्या बाबतीत जर सांगायचं झालं स्फटिक लिंग किंवा मणिदर्शन, तर हे शंकराचार्यांनी बसवलेलं असं म्हणतात. पूर्ण काचेसारखं आहे आणि त्याच्या अवतीभवती दिवे लावतात, त्यामुळे ते दिसताना खूप आकर्षक दिसतं. याच्या दर्शनानं सुद्धा पापं धुतली जातात असं म्हणतात. फक्त एकच सूचना राहील की किती वाजता दर्शन आहे स्फटिक लिंगाचं, तर ते आधी विचारा आणि तुम्हाला 50 किंवा 200 रुपये यापैकी कुठलंही एक तिकीट काढावं लागेल. जर तुम्ही उशिरा येणार असाल, जसं की आमचं झालं 4 ते 5 आहे आणि 5ला आलो, तर ते मॅक्झिमम 5 मिनटं सुरू ठेवतात. त्यानंतर 5 वाजून 5 मिनिटांना आम्हाला त्यांनी ते बंद केलेलं दिसलं. तर त्या हिशोबाने या. 5 ते 6 असेल तर लवकर या, 6ला ते बरोबर बंद करणार. चला, 5:30 वाजलेत मित्रांनो आणि आम्ही घेतलेला आहे चहा आणि बिस्किट. आता विषय असा आहे की रूमवर जाऊन झोपण्यात अर्थ नाही, कारण मेन ब्लॉग शूट करायचं आहे. परत आळस येणार मला जर झोपलो तर, आणि जर झोपलो तर 8-8:30 मी उठणार नाही. त्यापेक्षा आपलं इथंच टाईम स्पेंड करूया म्हणलं. प्रथमला एक 6-6:30 वाजता कॉल करणार आणि उठ म्हणणार. तोपर्यंत आता असंच काहीतरी जरा टाईमपास करत बसणार आहे. चहा आणि पार्लेजी बिस्किट. किती वाजता? 5:37 पहाटे. कुठं? रामेश्वर मंदिराच्या समोर.
मित्रांनो तुम्हाला म्हणलेलं तसंच झालं. रूमवर आलो आणि झोपून टाकलं आणि आता अराऊंड 9:30 वाजलेत. खरं ठीक आहे, रेस्ट सुद्धा तेवढी महत्त्वाची होती. आता निघालेलो आहे मेन ब्लॉग शूट करायला. मी आणि पतुल्याला उठवले, आवरायला लावले. ज्ञाना गेले आत्ता टॉयलेटला आणि संजना तोपर्यंत काय करणार आहे? संजना मी आता सगळी रूम मधला आवरणार आहे, सगळ्या बॅगा वगैरे पॅक करून ठेवणार आहे. म्हणजे हे ओके. पसारा खूप घाण झालाय, त्यामुळे ठीक आहे, तुमचा सुद्धा होत असणार आहे असा. तर आता जातो आम्ही, मेन ब्लॉग शूट करतो आणि त्यानंतर मग अजून नाश्ता वगैरे काहीच केलेलं नाही. मेन संजनाने चहा बिस्किट खाल्लेलं तुम्ही बघितलं असेल मगाशी. बघूया आता काय काय होतं. मेन ब्लॉग तरी प्रॉपर आता शूट करायचं आहे. चला मित्रांनो, प्रथम आणि आहो इंजिनियर साहेब आहेत, ते मेन ब्लॉग शूट करायला गेलेले आहेत आणि मला आवराय सांगितले. तर बघा ज्ञानुलीला उठवले. ज्ञानुली, आम्ही सकाळी जसं की तुम्हाला माहिती असू दे, थांब जरा. कानातले मी त्यासाठी घेतले. काही कानातला ज्ञानेश्वरीने काल घेतले, आम्हा दोघींना सेम टू सेम. तर सांगायची गोष्ट ही की सकाळी आम्ही लवकर उठलेलो 3 वाजता आणि जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलोय, ते तुम्ही पाहिलेच असणार आहे. त्यामुळे नंतर आल्यानंतर थोडा वेळ ह्यांना म्हटलं झोपा. त्यांनी नाही म्हणत होते, फिरूया म्हणत होते. खरं तब्येत महत्वाची आहे, थोडी विश्रांती घेणं महत्वाची आहे. 3 वाजता उठलेलो, त्यात पाणी तर वर येत नव्हतं, ते त्यांना खाली सोडलेलं पाणी सुरू करून या वगैरे. त्यामुळे त्यांना म्हटलं आता 5:45 झालेत, आता अजून एवढा वेळ आपण बसून किती वेळ बसणार आहे इथं, चला जाऊन झोपा, थोडा वेळ रेस्ट घ्या आणि नंतर तुम्ही फ्रेश होऊन ब्लॉग शूट करा. त्यामुळे त्यांनी कधी नाही ती माझं खरोखर ऐकलं आणि आम्ही आलो आणि झोपलो थोडा वेळ आणि 9च्या दरम्यान उठलो. प्रथमला आवरायला सांगितलं आणि बाकी सगळं बघा. आता हा सगळा पसारा आता मला आवरायचा आहे. ते स्तवर बॅगा एवढ्या दिवस 8 ते 9 दिवस आमची ही टूर आहे. खरं आम्ही 2च बॅगा आहेत बघा, ह्यात दोघांची कपडे आणि ह्यात आमच्या दोघींची कपडे ठेवल्यात. व्यवस्थित मॅनेजमेंट केलं कपड्यांचं तर व्यवस्थित होतं. तर चला आता हे सगळं मी काय करणार आहे, छान असं आवरून घेणार आहे आणि त्यानंतर आपण भेटूया. चला तर मित्रांनो, फायनली सगळं आमचं आवरले, रूम छान असे आवरलेले आहे आणि त्याची बाहेर कपडे बघताय ते सगळे आपले, जे मी रात्री धुवून टाकलेत. कुंड स्नान झाल्यानंतर सगळे धुतलेले आहेत बघा. कपडे अजून वाळायचे आहेत. खरी तर भारी आहे की कपडे वाळत घातल्याला जागा आहे. तर बघा ज्ञानेश्वरी आमची कशी तयार झाल्या, कसली भारी. आणि हां, सेम कानातलं घातलंय. तर काय झालं विषय की आपण काल ट्रेन परवा दिवशी आपली लेट झालेली मदुराईमधनं, ट्रेन थांबली एका स्टेशनवर, तिथनं पुढे आपल्याला यावं लागलं गाडीतनं. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असणार आहे. तर त्यामुळे कसं झालं, आपण इथं रूम बुक केलेली 12 वाजता, आपल्याला इथं यायचं होतं हॉटेलमध्ये, तर आपण उशिरानं आलो. त्यामुळे आता इथल्या हॉटेल मालकांना आपल्याला आजची जी ट्रेन आहे ती संध्याकाळी 9ची, मग आपल्याला इतका वेळ काय तिथं चेकआउट त्यांनी 12 वाजता सांगितले, म्हणजे आज 12 वाजता. खरं तिथं त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे की आम्ही उशिरानं आलेलो, त्यामुळे मला तेवढा फेवर दे की आम्ही थोडा उशिरानं म्हणजे इथली रूम सोडेन, किमान 5 वाजेपर्यंत आम्ही इथली रूम तुमची खाली करेन असं सांगायचं आहे. चला तर बघूया कन्व्हिन्स होतात का नाही, ते मला सांगितलं, हे माझ्या जबाबदारी दिल्या. चला तर बघूया काय म्हणतात ते. चला तर मित्रांनो, फायनली कन्व्हिन्स झाल्यात, थोडंसं कन्व्हिन्स झाल्यात. कारण लेडीजनं खरं जिथं प्रॉब्लेम असतात बाहेर गेला तिथं लेडीजनं बोललं पाहिजे. तर मी त्यांना खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. खरं त्यांचं बरोबर आहे, ती AC आणि सी डोअरची ती रूम आहे ती एकच आहे आणि त्यांना नंतर बुकिंग असे ते म्हटले. तर जास्त आपण काही बोलू शकलो नाही, तर म्हटलं नाही तरी पण भैया करून त्यांना जरा कन्व्हिन्स केलं. तर ते म्हटले ठीक आहे, तुम्ही 1 तास लेट करा, म्हणजे 12ला चेकआउट आहे ते तुम्ही 1 वाजता करा आणि त्यानंतर तुमचं जे साहित्य आहे ती खाली एक रूम आहे त्यांची, तर त्या रूममध्ये आणून सगळं साहित्य ठेवा, तिथं आणून सगळं साहित्य ठेवा आणि तुम्ही फिरून वगैरे या. म्हणजे मी त्यांना सांगितलं की आम्हाला अजून स्पॉट कव्हर करायचे, तिथले राहिले अजून आमची ट्रेन, त्यात संध्याकाळी उशिरा नाही, तर काही प्रॉब्लेम नाही म्हटले. सगळं साहित्य आणून खालच्या रूममध्ये ठेवा आणि तुम्ही फिरून वगैरे आला तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे हे बेस्ट काम झाले, त्यामुळे जरा टेन्शन कमी झाले. तर अजून काही इंजिनियर साहेब आलेले नाहीत, 10:30 होऊन गेलेत. ज्ञानूला भूक लागल्या, त्यामुळे आता आम्ही दोघीच बघा फिरायला लागलो. तिथं काल ते तुम्हाला हॉटेल सांगितलेलं, तिथं खूप छान इडली वगैरे मिळते, तर तिथं जाऊन खायची इच्छा आहे. चला तर बघूया, आता आपण तिथं जाऊया आणि ज्ञानुला भूक लागली, त्यामुळे आपण नाश्ता करून घेऊया. इंजिनियर साहेबांनी प्रथम आता मेन ब्लॉग शूट करायला लागले, त्यामुळे तिथंच बिझी आहेत. त्यांनी सांगितलं की मला पॉसिबल नाही झालं तर तू रूम ये आणि चेकआउट वगैरे कर, तर मी ओके म्हटले. चला तर आता आधी नाश्ता करून घेऊया. तर मित्रांनो, आपला नाश्ता झालाय आणि मला घरी महादेवाची पिंड घ्यायची होती आणि इतकं भारी पवित्र ठिकाणी घ्यायचा खरोखर खूप आनंद होते. तर चला तुम्हाला मी दाखवतो कुठली पिंड घेतल्या. तर बघा ही सगळे अशा भरपूर प्रकारच्या पिंड आहेत आणि मी जी ही मोठी दिसते ना वरची, त्यातली पिंड घेतल्या. त्यांनी सांगताना मला 250 रुपयाला सांगितलेली. त्याच्या साईडची आहे ही
वेगवेगळी प्राइस आहे. ती वरची आहे ती 200ला आहे, ती 150ला आहे, ती 250ला होती, तर ती मला 200 रुपयाला त्यांनी जमवून दिल्या. तर ही पिंड घेतल्या बघा आणि छान असं त्यांच्याकडनं पॅकिंग करून घेतले, बॉक्समध्ये घालून घेतल्या. तर आपली महादेवाची पिंड आपल्याला ज्यावेळी मी दर्शना आतमध्ये जाईन त्यावेळी आज सोमवार पण आहे विशेष म्हणजे, आणि ती पिंड मी आतनं नेऊन आणून दाखवणार आहे. जसं की आम्ही द्वारकेला सुद्धा आम्ही कृष्ण आणला होता घरी मोठा, तोही तिथं लावून आणला होता आणि खूप भारी फिलिंग होतं. तर आता आज सोमवारची महादेवाची पिंड घेतल्या त्यामुळे खूप भारी वाटते. जर तुम्हाला पण कधी घ्यायची असली आला तर इकडे रामेश्वरला तर नक्की त्या पिंड घ्या. किंमत जरा जास्त सांगतात खरं, तुम्ही कमी करून मागा ते तुम्हाला लगेच कमी करून देतात. चला तर आपली पिंड घेऊन झाल्या. अजून एक मित्रांनो की जवळपास आता 11:30 वाजायला आलेत आणि सकाळपासून आम्ही सकाळी आम्ही तर दोघींनी नाश्ता केलाय. तर इंजिनियर साहेबांनी प्रथम नाश्ता उपाशी अशी फिरायला आलेत सगळीकडं मेन ब्लॉग करायला. त्यामुळं प्लीज अजून व्हिडिओ बघत असा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मित्रांनो जवळपास 12 वाजले आलेत, आम्ही फिरायलाच लागलोय. इंजिनियर साहेब मध्येच भेटले खरं त्यांचा अजून ब्लॉग पूर्ण झालेला नाही, त्यामुळे त्यांनी म्हटलं तुम्ही रूमवर जावा. तर बघा ज्ञानूला खरं चहा प्यायचा. ज्ञानू बघू, ज्ञानू काय पाहिजे? चहा पाहिजे बघा. पप्पांनी काय खाल्लं नाही काय नाही, खरीला चहा पाहिजे. तर 12 वाजलेत बघा. चला आता एक चहा घेऊया आपण. चला तर खूप जास्त वेळ आहे आणि सगळीकडं खूप भारी भारी तुम्हाला शॉपिंग करायसाठी आहे इथं. तर इथं मला अजून मी का नाही मला कुंकू घ्यायचं होतं, तर ते कुंकू घेतलं. 10 रुपये चेंज ना सिस्टर. नाही मेरे पास भी 10 रुपीज. और ज्ञानानं इकडे ज्ञाना दाखव. या ज्ञानानं माझं डोकं फिरवलंय लय, मी काव खाणार आहे. खरीला पिंडच पाहिजे बघा ही छोटीवाली. तर ही 30 रुपयाला म्हणत होती, 50ला 2. तर ती मी 10 रुपयाला ही 20 रुपयाची पिंड घेतली आणि 20 रुपयाचं कुंकू घेतलंय बघा. आता यांच्याकडे सुट्ट्या नाहीत, आता सुट्टं कुठनं करून आणायचं. चला बघूया. चला तर मित्रांनो आपण रूमवर आलेलो आहे. 12:20 झालेत. आपल्याला 1 वाजता चेकआउट करायचं आहे, तोपर्यंत आपल्याला वेळ आहे. रूममधलं सगळं मी बऱ्यापैकी सगळा पसारा वगैरे आवरून ठेवलाय. बघू शकता तुम्ही सगळे तर मी वाळत वगैरे ठेवलं साबण वगैरे, कारण आपल्याला आता उद्या सकाळीच ते पोहोचणार आपण तिथं त्यावेळी लागणार. तर ही बघा महाराणी आलेल्या कशी गेम खेळत बसल्या. तर अजून आपल्याला एक अर्धा पाऊण तास आहे शिल्लक. 1 वाजता चेकआउट करणार आहे. आणि इथला खिडकीतला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. कचरा अवॉइड करा, इथला कचरा बघूच नका तुम्ही. खरं इथला समुद्र आणि मस्तपैकी अशा बोटी बघा, किती सुंदर नजारा आहे. मी तर सकाळी उठल्या खिडकी उघडून बघत होतो, खिडकी पण उघडत नव्हती लवकर. खरं तिला अशी ढकलून उघडल्या, कारण सगळी वाळू साचल्या त्याच्यामध्ये वाऱ्यानं वाळू येऊन. तर बघा कसला भारी व्ह्यू आहे बघा. सकाळी सकाळी बोटी वगैरे येतात, त्याचा आवाज येतो, ते बघायला खूप भारी वाटतं. चला आपलं फेवरेट हॉटेल बंद झालं, त्यामुळे त्याच्या बाजूला आपण परत आणि परोटा, कारण परोट्याबरोबरची ग्रेव्ही खूप छान लागते. आणि पुरी 60-60 रुपये, 120 रुपये. छान आहे खरं, म्हणजे याची सुद्धा ग्रेव्ही छान असल्यामुळं परोटा चांगला लागतं. 2 पुऱ्या 2 परोटे 60-60 120 रुपये खाऊन घेतो. चला चला मित्रांनो, तर इंजिनियर साहेबांनी प्रथम आलेत बघा ब्लॉक करून. अहो झाला का नाश्ता केला का? किती वाजता नाश्ता केला? 1 वाजता. किती वाजले? 1 सांगितलंय ना. हां चला. तर बघा मित्रांनो ही रूम आम्ही सोडत आहे. चला तर आता इथनं चेकआउट चाललेलं आहे, आपण खाली जाऊन बसणार आहे. चला तर बघा मित्रांनो काय चाललंय, तर बसलोय बाहेर जिथं रिसेप्शनचं असतं तिथं. आणि ही म्हातारी बसून बसून का नाही तिथं आईस्क्रीमवाला आहे, सगळे आईस्क्रीम घेतात म्हणून आम्हाला गळ पाडलाय, पिडलंय प्रथमला मगापासून इथं बसलोय आम्ही. तर बघा आम्ही आईस्क्रीम घेतलाय आणि तिकडे बघा इंजिनियर साहेब तुमचा मेन ब्लॉगर तिथं बसलाय. ऊन लय लागलं ना? हो भयानक ऊन लागलं, विचित्र वातावरण आहे. एकदम ढगाळ आणि एकदम थंड असते, एकदम ऊन पडतंय आणि आता ढगाळ आहे बघा. हा आता 5-6च्या दरम्यान जरासं झिरमाट पाऊस पडतोयच. होय म्हणजे 4ही प्रकारचं वातावरण असतंय. संजना तू सांगितलंस का आपण का बसलो वगैरे? सांगितलं की सगळं डिटेलमध्ये सांगितलंय सगळं. चला 3ला दर्शनाला जायचंय. चल आता 2 वाजले. बघा 2 वाजलेत, वाट बघायला लागले. चला आईस्क्रीम खायला या. बघा मात्र आईस्क्रीम खायला. चला 2:15 वाजलेत मित्रांनो आणि बोर झालं बसून. किती वाजता 1 वाजता रूम खाली केलेली आपण आणि 2 तास तिथं बसून काढले. आज तसं आता रिलॅक्सच आहे आपल्याला, कारण 9 वाजता ट्रेन आहे आपली, रामेश्वरमधूनच आहे. मोसम आत्ता तरी प्रथम कसा दिसतोय? ढगाळ खरं नॉर्मल आहे, वारं वगैरे जास्त नाही, त्यामुळे इथूनच आपली ट्रेन हलेल असं अज्युम करूया. 9 वाजता आहे म्हटल्यावर आपण अराउंड 6च्या दरम्यान प्रथम चौकशी करूया की ट्रेन इथनं आहे का नाही. कारण आता काय करणार आहे, आम्ही जाणार आहे 3:30ला दर्शन सुरू होणार आहे, त्यामुळे परत आणि दर्शन घेणार आहे. तसं बघायला गेलं माझं संजनाचं 4थं दर्शन असेल, प्रथमचं 3रं असेल. त्यामुळे दर्शनाला जाऊया, दर्शन घेऊया आणि थोडंसं आता काय 9 वाजेपर्यंत टाइमपास केला पाहिजे आपल्याला.
त्यामुळे टाइमपास करूया. बघा इथे एक टाइमपास आहे, याला पास करूया एकमेकांकडे. इधर अगं इधर लागलं बघा टाइमपासला. चला आता दर्शनाला लोक तिथे थांबलेत. 3:30ला बरोबर उघडतात ते, त्यामुळे जायचं आहे. अरे प्रथम पुढचं दाखव की काय आपली तोंड बघून माणसं वैतागलेत. पत्त्या हँग झालंय आमचं. चला दर्शन घेऊया आता मस्तपैकी आणि परत चहा वगैरे काहीतरी पिऊया. किती वेळ लागतो दर्शनाला बघूया. चला तर बघा आपण इथं आलो आणि लगेच दर्शनाला सुद्धा सोडलं त्यांनी. जाऊया दर्शन घेऊया. किती वेळात होतं बघूया. मित्रांनो आपल्या लॅपटॉप कॅमेरा वगैरेची जी बॅग होती तर मंदिराच्या बरोबर ईस्ट टॉवरच्या समोर. इथं ऑफिशियल असं वाटत नाही. ऑफिशियल आहे प्रथम काय माहित लिहिलेलं तर नाही. तर बायका तर ड्रेस कोड मध्ये होत्या. 10 रुपये आपल्याकडनं घेतले त्यांनी आणि आपलं जी बॅग आहे ती तिथे ठेवले. कारण हॉटेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्याला त्यांनी एक रूम दिलेली. इकडे दाखव. आपल्याला एक रूम दिलेली त्यांनी. त्या रूममध्ये आपलं बाकीचं सामान ठेवले तर ते ठेवायला रिस्क वाटली. तर माणसांना सोडले बघा. इकडे बघा. आता आपण तिकडं फ्री लाईनीतनं जाऊया. फ्री दर्शनच्या लाईनीतनं किती वेळ लागतो बघूया. चला मित्रांनो नवीन माहिती कळाली की इथं अन्नप्रसाद सुद्धा असतो, म्हणजे महाप्रसाद. आता याचं कुपन आपल्याला दिलंय. आपण पुढं निघालोय. फुकट आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असतो. आता ट्राय करायचं आपल्याला नेमका कसा असतो काय असतो तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून. हे आहे आपण कुठं माहिती आहे का आत्ता उजव्या कोपऱ्यात आहे मंदिराच्या, म्हणजे दक्षिणेकडचं गोपुरम आणि पश्चिमेकडचं गोपुरम याच्या कोपऱ्यामध्ये आपण आहे. आता सुरू किती वाजता करतात बघूया. चला इथं लाईन तर लागलेली दिसते. चला मित्रांनो बघा ही नवीनच माहिती आपल्याला कळाली की इथं सुद्धा महाप्रसाद आहे. खूप मोठा हॉल आहे बघा. लगेच सोडला आपल्याला. आता महाप्रसादात जेवण काय काय मिळते बघूया. व्यवस्था आहे बघा. कळालं? आणि हे सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 पर्यंत असतं मित्रांनो. म्हणजे हिनं विचारलं म्हणून उघडलं. ठीक आहे बघूया प्रसादात काय काय देतात. टिपिकल आपण आता केळीच्या पानावर खाणार आहे बघा. काय प्रसाद देतात ते येतंय बघूया. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 म्हणजे जेवणाचा सुद्धा खर्च तुमचा कमी होऊ शकतो. फक्त जेवण काय देतात ते बघूया. तर बघा मित्रांनो आपल्याला टिपिकल साऊथ इंडियन स्टाईल राईस दिला आहे, त्याच्यावर सांबार दिलं आहे आणि बटाट्याची भाजी दिली आहे. आता अजून तिथं छाछ आणि अजून एक आमटी आहे. तर ते सेकंड टाईम देणार असं ते म्हणलेत. तर खूप छान. टेस्ट कसं आहे? खूप मस्त आहे. जसं कायम सगळे साऊथ मध्ये असतं तसं. हां तसा महाप्रसाद आहे. कारण जरासं तिखट आहे बरं का. म्हणजे इथं एक लक्षात हां म्हणजे गोड नाही, आंबट गोड तसं नाही. तिखटपणा जरा आहे नॉर्मली, किंवा गोडपणा नाही त्यामुळे तिखट लागते. खरं भाज्या सगळ्या आहेत. बटाट्याची भाजी आहे म्हणजे काल तुमचे चांगले येणार आहेत, पोट भरणार आहे. त्यामुळे बिना खर्चात सुद्धा तुम्ही सकाळी संध्याकाळी येऊन इथं जेवू शकतायचा. तो खर्च तुम्ही वाचवू शकताय. चला आता मी सुद्धा खाऊन घेतो. प्रथम एकदा दाखव सर ग्लिम्स. मित्रांनो बघा परत दुसऱ्यांदा त्यांनी रस्सम दिला, जे पातळ होतं खरं खूप छान होतं टेस्टला आंबट. आणि आता आपण ताक घेतलं आहे. भातसुद्धा अक्षरशः 2-3दा त्यांनी फिरवला. हे सुद्धा 2-3दा फिरवलं. आणि जरी आपण परत दुसरं मागितलं जसं की आता रस्सम सांबार त्यांनी पहिल्यांदा दिलेलं, तर आता परत आणि मागितलं त्यांनी आपल्याला सांबार दिलं. खरोखर मस्त सात्विक आहे. संजना आवडलं ना तुला? खूप आवडलं मला. चला मित्रांनो एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं. दर्शन किती वेळात झालं प्रथम? दर्शन आपलं 10-15 मिनिटातलं इथलं. 10 मिनिटात दर्शन झालं. गर्दी होती तरी 10 मिनिटात झालं. फ्रीमध्ये झालं. त्यामुळे मनसोक्त इथं दर्शन घेतलं आणि दर्शन जास्त वेळ मिळालं यावेळेला. जून झालंय खरं बाहेर बघा. जसं मी सकाळी तुम्हाला म्हणलेलं इथं प्रेडिक्टेबल नाही आहे वेदर. आणि प्रत्यय आलाय बघा. पाऊस सुरू आहे इथं मित्रांनो. मजा आहे नाही? प्रथम पुढे जाऊन दाखवलं. बघा मित्रांनो पाऊस आणि हा हळू पण नाही, चांगलाच मोठा आहे. आम्ही तर थांबलोय बघा. तिथं हात धुत्या तिथं. आता चहा पिला पाहिजे होय ना? आता चहा पिला पाहिजे. गरम गरम कॉफी पिणार. कॉफी कॉफी आवडायला लागली. होय मित्रांनो चांगली म्हणजे स्ट्रॉंग आहे आणि टेस्टला भारी आहे का ना. चहा पण चांगला आहे. त्यांना सांगितलं चहा काचेच्या ग्लासमध्ये द्या. बघा किती वाजले? 4:30 वाजले. आपल्याला अजून किती 7
7 पर्यंत टाइमपास 7 पर्यंत hold करू. त्याच्या आधी ट्रेनची चौकशी करायची की इथनं सुटणार आहे का मंडपम मधनं सुटणार आहे तर ते सुद्धा स्ट्रगल आहे होय. मित्रांनो. नाही पाऊस येत आहे म्हणून परत आणि जसं येताना झालं तसं म्हणले मंडपम मधनं ट्रेन सुटणार आहे होय मग ते कधी 7:30-7 वाजता चौकशी करायची होय होय. पण अजून एक कंडिशन आहे, ट्रेन जर इथंच असली तर रामेश्वरम मध्ये तर ते असली तर मग काय मज्जाच मज्जा. तर बघूया काय होतं बघूया. हा हो, मी काय म्हणते आता होप करा यो व्हिडिओ पडणार कधी झाल्यावर लाईव्ह असल्याकडे बोलते बघा मॅडम. येस. मित्रांनो बघा तिकडे बघा आपण टूरमध्ये बघितलं का तुम्ही की घोड्याचं तोंड आणि वराळ स्वामी ते वराह अवतार आहे, ते घोड्याचं तोंड आहे असं म्हणायला लागले. ते तिला मला दाखवलं त्यात ती घोड्याचं का घेतलं देवानं ती सांगायला लागल्या. एक खरं काय सांगायची अगं खरं वराह स्वरूप आहे तो. वराह म्हणजे कोण? घोडा होतो काय नाही 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 मग कोण वराह म्हणजे वराह म्हणजे घोडा नाही होत नाही. कोण बघा बघा मित्रांनो बघा वराह अवतार म्हणजे कोण सांग समजा. विष्णूचा अवतार करा. वराह म्हणजे प्राणी कोण? इथे कट करूया मित्रांनो, इथे कट करूया आपण. चला चला मित्रांनो, आपण नेटवर जो बघतो फोटो जे बघतो जे ऐकतो तो मेन कॉरिडॉर म्हणजे हा मंदिराच्या कंपाऊंडच्या आतमधला पहिला कॉरिडॉर म्हणजे हा कॉरिडॉर. त्याला 120 खांब आहेत बघा. जगातला सगळ्यात मोठा कॉरिडॉर याला म्हणतात. अतिशय प्रचंड ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण बघितलं तर खांबच खांब दिसतात. संजना सांगते, संजना किती खांब आहेत? 120 खांब आहेत बघा. मी मोजले बघा. हिने मोजलेत. एकसारखे दिसणारे बऱ्यापैकी फोटो काढायला वगैरे तुम्हाला खूप छान स्पॉट आहे. आणि फोटो काढले चालतात इथं मित्रांनो, कुठेही फोटो काढू नका वगैरे असं म्हणतात. त्यांचे ते जे आंघोळ घालायला लोक असतात ती फिरत असतात, ती कावतात. तर जरासं त्यांच्यापासून लपून हळूच फोटो काढला व्हिडिओ जरी केला तरी चालतंय. बघा किती मस्त दिसतोय कॉरिडॉर. मित्रांनो अक्षरशः नालायकपणा सुरू आहे आमचा. जाता जाता परदानी जागा मिळाली म्हणून परदानी आम्ही महादेवाच्या दर्शनाला आलो. मोह काही आवरत नाही. मेन गाभाऱ्यात आहे बघा आता. बघा मेन कॉरिडॉरमध्ये आहे आपण आता. इथनं महादेवाचं दर्शन होत आहे. लाईनीतनं परदानी दर्शन घ्यायला आम्ही निघालो आता. कधील्या मित्रांनो एवढ्या वेळेत अक्षरशः 2दा दर्शन घेतलं. तुम्ही बघितलं आतल्यालाही दाखवलं नाही कारण आपण फॉलो करत होतो. तर तिकडे लाईट हाऊस बघा. लाईट हाऊसची उंची बघा, त्याच्यावर ढग आलेत बघा. पाऊस तर पडायला आलाय, मागाशीच दाखवलं तुम्हाला. वातावरण खतरनाक झालंय का दिसतंय का? प्रथम एटेक्स किती जाते? हां ठीक आहे दिसतंय की. मंदिराच्या कडेनं बरोबर लाईट हाऊस आता गायब होताना दिसतोय बघा. चला आता जाऊया, फिरूया जरा. हा मंदिर परिसर सोडून पाठीमागं फिरूया. रामेश्वर जे एक गाव आहे मंदिराच्या पाठीमागचं, जरा तिकडे फिरून येऊया आता. चला टाइमपास करायचा आहे कसा तर करूया. चलो मित्रांनो 7 वाजलेत आणि आपण फायनली इथं खायला आलोय. भरपूर असं फिरलो. इंजिनियर साहेबांनी आम्हाला भरपूर फिरवलंय. आपण गाव बघूया म्हणत आम्ही सगळं अख्खं गाव असं निम्मार्ध फिरून, अख्खं नाही निम्म गाव, हां निम्म गाव नाही बरं एक गल्ली फिरून आलो आम्ही. आणि तिथं खाल्ले, बरेच पदार्थ टेस्ट केले, भारी लागले, खूप मस्त एन्जॉय केला. चालत फिरत इकडे तिकडे केलं. आणि आता फायनली आम्ही काय तर खाणार आहे. खाऊन झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की आपल्या ज्या बॅगा आपण ठेवल्यात हॉटेलमध्ये त्या रूममधल्या घ्यायच्यात आणि आपण जायचं रेल्वे स्टेशनवर. चला आता खायला काय काय मागवलं ते दाखवतो. तर चला आपण मित्रांनो 2 परोठा आणि 1 इडली ऑर्डर केलेली. तर इथं बघा परोठा बघा. आणि इंजिनियर साहेबांना विचारूया कसं आहे, टेस्ट कशी आहे? हो परोठ्याबरोबर जे आमटी टाईप हे जे ग्रेव्ही देतात नाही ही आपल्यासारखी लागते, बाकी काही आपल्यासारखं लागत नाही. त्यामुळे परोठा इथे लोक जास्त का खातात
तर हे आमटी किंवा भाजी किंवा याला काय ग्रेव्ही काय म्हणायचं ते म्हणा. याच्या कलरवरनं लक्षात येईल बघा तुम्हाला. प्रथम ही दाखव, ही कट दाखव. म्हणजे आपल्या भागासारखं लागतं टेस्टला, मसाल्याला, तिखटाला. त्यामुळं परोठा आणि हे आता हे फिक्स झाले होय ना प्रथम. बाकी काही इडली चटणी वगैरे आहेत. सांबर गोड नसतं यांचं, आंबटी नसतं. सांबर कसं वेगळंच टेस्ट लागते. आणि राहिली ते लसूण आणि टोमॅटोची चटणी, ती सुद्धा नॉर्मलच आहे. चला खाऊन घेऊया. चला मित्रांनो, नाश्ता जेवून झालतं आणि झाल्यावर बघा आम्ही बॅगा घ्यायला हॉटेलवर आलतो आणि बॅगा घेऊन बघा हॉटेलमधनं बाहेर पडलोय. आता जायचं आहे रेल्वे स्टेशनला बघा म्हातारी बॅग ओढायला. आणि सगळ्यांना झालं जमते का नाही. इथनं रेल्वे स्टेशन मित्रांनो 1.5 किलोमीटर आहे. आणि आता रिक्षा केली पाहिजे आपल्याला. आता इथं जो रिक्षा स्टॉप तुम्हाला दाखवलेला, तर त्या रिक्षा स्टॉपपर्यंत आपल्याला जायचं सामान घेऊन तिथनं एकदा करायचं आहे. पण बघा फायनल बाय रामेश्वरमला. पप्पा बाय बाय रामेश्वरम. परत हर हर महादेव. चला आता संजना काहीतरी सिंक ठेव की ग. मधनंच काहीतरी बडबड त्या हर हर. महादेव. चला आता जाऊया रिक्षा स्टॉपवर, रिक्षा ठरवूया आणि जाऊया मग रेल्वे स्टेशनला जाऊया रामेश्वरमच्या. मित्रांनो, एखादं देवस्थान चांगलं होतं, चांगलं डेव्हलप होतं किंवा नाही, हे माझ्या मते त्या देवस्थानच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सार्वजनिक किंवा प्रायव्हेट वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा खूप निर्भर असतं. तुम्ही तिरुपती घ्या किंवा शिर्डी साईबाबाचं संस्थान घ्या, शेगावचं साईबाबाचं संस्थान घ्या. तिथं जी प्रायव्हेट वाहतूक आहे तर ती खूप प्रमाणात मेंटेन आहे आणि नियंत्रित आहे. आपण ज्या वेळेला अशा ठिकाणी येतो जसं की रामेश्वरला आलो आहे, तर खूप अनियंत्रित प्रायव्हेट वाहतूक आहे आणि सगळ्यांची कम्युनिटी झाले. मग तिथले लोकल प्लेसेस फिरताना असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनं त्या ठिकाणी आल्यानंतर मंदिराच्या ठिकाणी जाण्यासाठी असेल. आता इथून 1.5 किलोमीटर फक्त रेल्वे स्टेशन आहे आणि तेवढं जाण्यासाठी 150 रुपये घेत आहेत. आणि तुम्ही किती 10 जणांना विचारा, 15 जणांना विचारा, सगळे एकच रेट सांगणार. त्यामुळं कदाचित लोकांची मतं खूप खराब होतात असं देवस्थानांबद्दल किंवा देवस्थानांबद्दल येणाऱ्या अनुभवांबद्दल. त्यामुळे ह्यावर काहीतरी नियंत्रण ठेवण्यासाठी काहीतरी कायदा स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर केला पाहिजे असं मला वाटतं. चला निघालो रेल्वे स्टेशनला. 9 म्हणजे किती 8:50ला आपली ट्रेन आहे. त्याच्या आधी जाऊन तिथं बसूया, त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन सेटल होऊया. कारण यांनी रामेश्वरमचं रेल्वे स्टेशन बघितलेलं नाही, तुम्हालाही अजून आम्ही दाखवलेलं नाही. मित्रांनो, स्टेशनवर येऊन आता पडलेलो आहे अक्षरशः, कारण वैताग आला आहे. दिवसभर मेन ब्लॉग शूट केला, मेन ब्लॉग शूट करून आलो, तेवढ्यात आपल्याला रूम खाली करायला लागलेली, चेकआउट करायला लागलेला. त्यामुळे झोप नाही आणि परतही नुसतंच उंडरत होतो रामेश्वरममध्ये. आजचा दिवस तसं बघायला गेलं तर रिलॅक्स गेला असं म्हणता येईल आपल्याला. आमचं 3दा दर्शन झालं. मणिदर्शन एकदा झालं पहाटेचं, संजनाचं माझं, आणि मगाशी अर्ध्या तासाच्या स्पॅनमध्ये आम्ही 2दा दर्शन घेतलं रामेश्वराचं. त्यामुळं समाधानही आहे, मस्त आहे. खाल्लं आहे आता पोट भरून. ट्रेन आपली समोर लागलेली आहे. संजना दाखवते का? अजून काय डोर्स ओपन केलेले नाहीत, त्यामुळे सगळेच यात्रेकरू इथं बसलेले आहेत. प्रथम किती झाले? ती दाखवतो 14 किलो थांबायचं, 14.53 किलोमीटर, 14.5 किलोमीटर. संजना दाखवते बघा, 14.5 किलोमीटर. आणि स्टेप्स बघा 20,016 स्टेप्स, 14.5 किलोमीटर चालून झाले आज दिवसभर. त्यामुळं सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा. जर कोण जाणार असेल, कोण तर बोलला असेल साऊथची ट्रिप करायला, त्याच्याशी शेअर करा. आता ट्रेनमध्ये बसलो, आपण एंड करूया कारण स्टॅमिना आमचा संपलेला आहे. उद्या सकाळी आणि 4 वाजता आपल्याला उठायचं आहे. निघालोय आपण कुणीकडं? कन्याकुमारी.
चला तर मित्रांनो फायनली ट्रेनमध्ये बसलेलो आहे. एक 5 मिनटात ट्रेन हालेल सुद्धा. आजचा दिवस जरी ब्लॉगच्या मानानं हा करंट जो आहे तो तुम्हाला युज्युअल वाटला असेल, कारण आज मेन ब्लॉग शूट केला आहे आणि खूप चांगला तो झाला आहे. कदाचित ह्या ब्लॉगनंतर ना प्रथम ह्या ब्लॉगनंतर तो मेन ब्लॉग पडेल की ज्याच्यामध्ये हा व्हिडिओ पहा आणि रामेश्वरला या सगळी माहिती पूर्ण डिटेलमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तो व्लॉग मिक्स करू नका आणि तो व्लॉग पाहण्यासाठी जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करा. आणि हाईपचा ऑप्शन असतो ना प्रथम, तर हाईपसुद्धा करायचं आहे चॅनलला मित्रांनो थोडंसं. त्यामुळे आपल्या चॅनलला यूट्यूबवर पुश करेल, लोकांना जास्त प्रमाणात दाखवेल. कसा वाटला आजचा आमचा व्हिज्युअल रामेश्वरमधला थोडा रेस्टचा ब्लॉग. रेस्ट तुम्हाला वाटली असेल कारण आम्हाला रेस्ट मिळालेली नाही. चला आता जाणार आहे गाडी आपण कन्याकुमारीला. उद्या 4ला पोहोचणार आहे होय ना प्रथम, पहाटे 4ला पोहोचणार आहे. तिथं रूम वगैरे बुक केलेली नाही कारण तो सुद्धा एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता की ऑफलाईन बुक करताना रूम काय प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं याच्यानंतरचा व्लॉग हा रामेश्वरचा मेन असेल आणि त्यानंतरचा याच्या पुढचा व्लॉग जो कंटिन्यू आम्ही कन्याकुमारीला गेलेला आहे तो असेल. त्यामुळे कसा वाटला आजचा व्लॉग हे नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा. जय हिंद जय महाराष्ट्र. हर हर महादेव. बंद करू नका. यानंतर जाता जाता शेवटला रात्रीला पंबन ब्रिज बघा कसा दिसतो.